होती आहे. आमदार बच्चू कडू यांनी देखील आंदोलन केलेली आहे. आमदारांच्या घरावरती आंदोलन आपण कशा पद्धतीने बघताय? नक्कीच शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल शासनाची भूमिका ही अतिशय सकारात्मक आहे. निवडणुकीच्या काळामध्ये जे वचननामा होता त्या वचननाम्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्ती देऊ आणि त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजनासुद्धा राबवू. कारण या राज्यातला शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे, त्याच्या घरामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे आणि त्यासाठी दीर्घकालीन काही योजना राबवता येतील का आणि अल्पकालीन काही योजना राबवता येतील का अशा पद्धतीची भूमिका शासनाची आहे. कॅबिनेट बैठकीमध्ये वारंवार या विषयावर चर्चा झालेली आहे आणि त्या दृष्टीनं पावलं आज सुरू झालेली आहे. आपण पाहिलं तर शेतकऱ्याला पुरेपूर वीज देणं, दिवसा वीज देणं, भरपूर वीज देणं ही सुद्धा आमची कमिटमेंट होती. ती कमिटमेंट आता पूर्ण होण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न सुरू केलेले आहे. त्यानुसार शेतकऱ्याला पाणी देणं, मुबलक पाणी देणं ही सुद्धा भूमिका आहे. म्हणून राज्याचे छोटे धरणं असतील, मोठे धरणं असतील, ज्या मोठ्या प्रकल्पात शेवटच्या टोकापर्यंत खरं तर पाणी जात नव्हतं. अनेक कॅनल्स आणि अनेक प्रकल्प आहेत परंतु सिंचन क्षमता पूर्ण होत नव्हती आणि म्हणून PDNच्या माध्यमातून, लाईनिंगच्या माध्यमातून अशा सर्व प्रकल्पाचं येणाऱ्या काळामध्ये पाणी शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचण्याची भूमिकासुद्धा शासनाची आहे. आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे वीज देणं, पाणी देणं, चांगलं त्याला बियाणं देणं, त्याला चांगली खतं देणं आणि त्यासोबत त्याला कर्जमुक्त होऊन परत त्याचा मनोबल आणि मनोधैर्य वाढवण्यासाठी शासनाची भूमिका येणाऱ्या काळामध्ये आहे. जलसंधारणाची कामं जी आहेत तिथे अभावी ठप्प आहेत आणि एकीकडे पाणी